मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफकडे झेलबाद झालेले. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 अँड विकेट्स स्पॉन्सर्ड बाय साई जीवन सुपर शॉप. हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर. डिव्हाइन टॅटू हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभतंय. ओ जोरात बॅट फिरवलेली होती. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही. दोन्ही संघांसाठी हा सामना करो वा मरो असा असेल. आपलं आव्हान जर टिकवायचं असेल तर दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. ओ एक्स्ट्रा कव्हर रिजनला स्वीपर कव्हर फैजान. हृदेश आपलं खातं उघडताना आणि बराच वेळ घेतला त्यांनी आपलं खातं उघडायला. फैजान शेख यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर. भुसावळ प्रीमियर लीग ब्रॉट टू यू बाय स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. ताबिश फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट. एक धाव मिळते आणि या एका धावेने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. चांगला फटका फायजा. चेंडूपर्यंत पोहोचतात की नाही परंतु चेंडूपर्यंत पोहोचले. अलगद झेल टिपला आणि हृदेश यांना परतावं लागेल. हृदेश कॉट फैजान शेख बोल्ड. ताबेश छोटा पॅकेट बडा धमाका. ताबेश मॅन फ्रॉम मारूळ. तर या स्पर्धेत विजेत्या संघाला जो आकर्षक चषक देण्यात येणार आहे त्या आकर्षक चषकाचे प्रायोजक महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय भाऊ सावकारे भुसावळ नगरीचे लाडके आमदार हे विजेत्या संघासाठी चषकांचे प्रायोजक. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यासाठीचे जे चषक आपण वितरित करणार आहोत त्यासाठीचे प्रायोजक सुजित दादा हेमराज भोळे नगरसेवक नगर परिषद भुसावळ. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस शिकागो पिझ्झा नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 आणि विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. फुलटॉस चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. ताबेश जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करताना 1.5 षटकात 10 धावा आतापर्यंत दिलेल्या आहे. किफायती कंजूस मारा केलेला आहे ताबिशने. यावेळेस बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलेला आहे. वाईडिश लॉंग ऑन कडे आपण म्हणू शकतो की काउस कॉर्नरकडे चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते आणि या एका धावेने आपल्या 2 षटकात 11 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. ताबिश यांनी किफायती मारा केलेला आहे आणि महत्वाच्या सामन्यात संघाला गरज असताना चांगला मारा केलेला आहे. नक्कीच शेखर काळे सांगत असतील की आपली कामगिरी कौतुकास्पद आहे. तिसरे षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती 21 धावा 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहे हृदेश आणि संदेश सुरवाडे. हिरोडकर सराफ शिकागो पिझ्झा किड्स गुरुकुल
प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला व्हॅकंट एरियाला टार्गेट केलेलं आहे. काऊस कॉर्नरकडून क्षेत्ररक्षक धावत येतोय, सर्कलच्या आत चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय फलंदाज करण अभंगे. आणि आता स्ट्राईकला असतील गौरव चौधरी. मागच्या सामन्यात गौरव चौधरी यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, जास्तच ऑफस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव टोटलमध्ये जोडली जाते. स्लोअर वन चेंडू, परंतु ऑफस्टमच्या पुन्हा एकदा बाहेर, पुन्हा एकदा वाईडचा इशारा. एक अवांतर धाव पुन्हा एकदा जोडली जाते. हिंदवी स्वराज जामनेर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईटची मागणी होते करण अभंगे यांच्याकडून, परंतु पंचांवर कुठलाही असर नाहीये. पुन्हा एकदा फैजान, आतापर्यंत किफायती मारा केलेला आहे. एक संधी निर्माण केली होती फैजानने, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मदत मात्र त्यांना मिळालेली नव्हती. एक झेल सोडला गेलेला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर. फुल टॉस चेंडू सर सुटलेले झेल हिंदवी स्वराज संघासाठी मागे पडतात का, मागे पडतात का नाही ते येणारा काळ सांगेल. परंतु कॅचेस विन्स मॅचेस असं म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. या ठिकाणी महत्वाच्या सामन्यात जर आपण झेल सोडाल तर गोलंदाजाचं मनोबल निश्चितच खच्ची होईल. हलक्या हाताने खेळलेला आहे, बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातो. यस यस नो करत एक धाव. आणि या तर माझ्या मते फलंदाज बाद झाले असते, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर लागलेला असेल तर फलंदाज माझ्या मते सुरक्षित असू शकतात. परंतु तिसरे पंच बघतील की नक्की काय झालेलं आहे. तिसरे पंच विनायक जोशी सर, मॅन फ्रॉम ठाणे, आता बघतील आणि आपला निर्णय देतील. OUT आउट. चला, सेकंड अटेम्प्टला जेव्हा शेखर काळे यांनी बेल्स डिसलॉस केलेल्या होत्या त्यावेळेस बॅट हवेत होती. अक्षय पाटील आणि गौरव कोळी कंडारी वॉरियर्स या संघाचे टीम ओनर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर भुसावळ प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व आयोजन समितीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. गौरव भाऊ, वेलकम वेलकम वेलकम.
4 षटकांची समाप्ती, 26 धावा, 3 गडी बाद. अक्षय पवार आता नवीन फलंदाज मैदानात आलेले, नॉन स्ट्राईक एंडला असतील, परंतु आता जबाबदारी असेल गौरववर. जय चावरिया एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याला सुद्धा जर जास्तीत जास्त संधी आपण दिली तर निश्चितच संघाचा फायदा होऊ शकतो, परंतु संघाची रणनीती काहीतरी वेगळी असेल. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलेले अफान, आणि अफान यांचा सामना करतील गौरव. फटका फसलाय, ताबिश यांनी झेल टिपलेला आहे. नितीन डिक्क्याव फलंदाजीला आलेले, अक्षय पवार यांची साथ ते कशी देतात ते बघावं लागेल. एक धाव मिळते अक्षय यांना. ओ यावेळेस मात्र यू मिस आहे, दांडी 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 दांडी, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, एक मोठा झटका नाईट गार्डियन संघाला. नितीन डिक्क्याव तंबूत परततायत.
मयूरच्या बॅटमधून आलेला आहे दर्जेदार षटकार, ज्याचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. पाच षटकांची समाप्ती, 34 धावा, 5 गडी बाद. साई जीवन सुपर शॉप मागील चौकाराचे प्रायोजक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आलेला हा चेंडू, एक धाव मिळते. अफान यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण, एक धाव. सहावं षटक सुरू आहे. अक्षय पवार स्ट्राईकला. आदित्य माळी यांचा स्लोअर षटकार, आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. या षटकाराच्या मदतीने 42 धावा. अक्षय पवारच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. आदित्य माळी एक युवा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलारींचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. अक्षय पवार यांना. मयूर आता स्ट्राईकला असतील. 2 चेंडूत 7 धावा केलेल्या आहेत. एक षटकार ठोकलेला होता त्यांनी. सामना करतील युवा आदित्य माळी यांचा. ऑफटमच्या बाहेर वाईडचा इशारा. धावसंख्या 44 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आदित्य माळी यांचा. मयूर सामना करतील आदित्य यांचा. स्लोअर वन चेंडू उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सहावं षटक संपलेलं आहे. या षटकात आदित्य माळी यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. 6 षटकांची समाप्ती, 44 धावा, 5 गडी बाद.
मोठा नाईट गार्डियन संघाचा अर्धशतक आता फलकावर लागतंय. मैदानाच्या बाहेर दर्शक दीर्घेत एक जबरदस्त झेल टिपण्यात आलेला आहे. ऑन साइडला फुलरलेचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव, दुसरीचा कॉल. मयूर स्ट्राईकला. निखिल हटकर गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलेला आहे. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव. बावन्न धावा, 7वं षटक सुरू आहे. निखिल हटकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असतील मयूर. फुल टॉप. भुसावळ फुलटॉस चेंडू आणि डीप मिड विकेट सीमा रेषा पार. बघा असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि बघा टाकलं तर काय होतं आपण बघितलेलं आहे. फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे मयूरने. मयूरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा दर्जेदार षटकार. ऑन साइडला खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय. मनीष परदेशी उर्फ जॉन्टी यांनी चेंडू अडवलेला आहे. वाईडचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. हिंद विश्वराज जामनेर संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. 60 धावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने अफान. एक धाव मिळतीये. अक्षय पवार 7 चेंडूत 17 धावाकडून फलंदाजी करतायत. 2 षटकारांचा या छोट्याशा खेळीत समावेश आहे. मयूर 6 चेंडू 14 धावा, 61 धावा नाईट गार्डियन संघाच्या. षटकातला शेवटचा चेंडू असेल निखिल हटकर यांचा. या षटकात निखिल महागडे ठरलेले आहेत. 17 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जोरदार अपील. षटकाची समाप्ती. 7 षटकांची समाप्ती. नाईट गार्डियन क्रिकेट क्लब भुसावल 7 षटकांच्या समाप्तीनंतर वाईडचा रिव्ह्यू या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू. 7 षटकांची समाप्ती. 61 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक.
आदित्य माळी वाईडने सुरुवात करताना धावसंख्या 62. पुन्हा एकदा शेवटचे 6 चेंडू. फुलारेचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, साईड स्क्रीनकडे चेंडू जातोय, गॅप भेटलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित स्ट्रोक सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ साईड स्क्रीनकडे या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. साई जीवन सुपर शॉपी या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक. आणि धावसंख्या आता वाढतीये 66 धावा. 66 द लॉस ऑफ 5. पुन्हा एकदा आदित्य माळी. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता मयूरचा. संदेश सुरवाडे यांनी 5 धावा केलेल्या होत्या. हृदेश 8 चेंडूत केवळ 1 धाव त्यांनी केलेली होती. 9 चेंडू 12 धावा. गौरव चौधरी 6 चेंडू 3 धावा. करण अभंगे. अक्षय पाटील 9 मध्ये 21 फलंदाजी करतायत. नितीन ढिक्क्याव यांनी 3 चेंडूंचा सामना करत 1 धाव केलेली होती. अफान शेख यांनी त्यांना बोल्ड केलेलं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. मयूर मात्र 7 चेंडूत 14 धावांवर खेळत आहेत. 66 धावा नाईट गार्डियन संघाच्या. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. आदित्य माळी गोलंदाजी मार्गवर सज्ज. अक्षय पवार समोर. फाईन लेगच्या दिशेने चौकार असेल. हे फास्ट आउटफील्ड आहे आणि व्हॅकंट एरिया आहे. व्हॅकंट एरियाला टार्गेट बनवलेलं आहे. मोकळी जागा हेरलेली आहे आणि त्याच मोकळ्या जागेकडे चौका. फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. साई जीवन सुपर शॉपी या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक. लोअर फुल टॉस, जबरदस्त फटका आणि हा 240 पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत नाईट गार्डियन संघ. 74 धावा, 5 गडी बाद, 3 चौकार, 2 षटकार. अक्षय पवार 12 चेंडू 29 धावा, तर 2 षटकारांच्या मदतीने 14 धावा मयूर यांच्या. या डावातला हा शेवटचा चेंडू असेल. आदित्य माळी यांचा सामना करतील अक्षय. ऑन साइडला किती धावा काढतात ते बघावं लागेल. पहिली धाव घेतलेली, दुसरीचा कॉल करतील का, तर दुसरी धाव घेताना मयूर धावबाद झालेले आहेत. नाईट गार्डियन संघाने आपल्या निर्धारित 8 षटकात 6 गडी बाद 75 धावा केलेल्या आहेत. आणि हिंदवी स्वराज जामनेर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 76 धावांचं. 76 टू विन. चला पुढचा सामना असेल आजच्या दिवसातला शेवटचा सामना. हिंदवी स्वराज आणि त्यांच्या विरोधात असेल टीम वसीम जनाब सीसी. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. नाणेफेक करून घ्या, निर्णय वाटल्यास नंतर द्या. टॉस का बॉस. नॅचरल फ्रेश आईस्क्रीम आणि शिकागो पिझ्झा.
तर खरबुजा रंग बदलता आहे. शेखर काळेचा तो मागचा नेत्रदीपक षटकार फैजानने नॉन स्ट्राईक एंडवरून बघितला असेल. चला मी सुद्धा ट्राय करतो. फैजानने सुद्धा लॉंग ऑफकडे खेचलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक असतील हॉटेल प्रीमियर. चला या षटकात 2 षटकार आलेले. ऑफस्टमच्या बाहेर कव्हर क्षेत्र व्हॅकंट आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. सौरभ राजपूत नेहमी म्हणतात की इनफिल्डला क्लिअर केलं की चौकारच मिळेल. या ठिकाणी प्रयत्न चांगला होता परंतु मित्रांनो काळजी घ्या. भुसावळ प्रीमियर लीग दरवर्षी होणार आहे आणि बघा या स्पर्धेसाठी आपल्याला एक स्पॉन्सर सुद्धा मिळालेला आहे जो आपल्या दुखापतग्रस्त खेळाडूंना मोफत इलाज करून देणार आहे. हाजी समद अली वेलनेस सेंटर. भुसावळ प्रीमियर लीग पहिलं पर्व अभूतपूर्व आणि या पहिल्या पर्वाचे मुख्य प्रायोजक हॉट स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. डॉक्टर मनीष चौधरी. फुल टॉस चेंडू ज्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी तर खेळू शकलेले नाहीये परंतु जो निकाल त्यांना पाहिजे होता चौकार किंवा षटकार तो मिळालेला. बॅटची कड घेतलेली होती. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 28 धावा 1 गडी बाद. स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक 77 स्पोर्ट्स प्रतीक जी जीवराजानी. 77 स्पोर्ट्सचे संचालक प्रतीक जीवराजानी ज्यांच्या बॅट्सला विदेशातूनच जबरदस्त मागणी असते. देशात तर त्यांचा बॅटचा खप चांगलाच आहे परंतु विदेशात सुद्धा जबरदस्त मागणी 77च्या बॅट्सला होत असते. तर एक ब्रँड म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले प्रतीक जीवराजानी यांनी 77 स्पोर्ट्स ते आहेत आपले स्पोर्टिंग पार्टनर. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. जय चावरी याच्या चेडूला फाईन लेगकडे खेळलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गौरव चौधरीचं. हॉटेल प्रीमियर भुसावळ सुपर 6 चे प्रायोजक टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 अँड विकेट्सचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर. डिव्हाइन टॅटू हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं सुद्धा अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभतंय. डॉट बॉल बिंदी गेंद ज्याला म्हणतात. या स्पर्धेतील विजेत्या संघाला जो चषक मिळणार आहे त्याचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री भुसावळचे लाडके आमदार सन्माननीय संजय भाऊ सावकारे. पुन्हा एकदा जय आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर असतील फैजान. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चतुराई दाखवलेली आहे. चेंडू अडवता बरोबर शेखरला थोडस भयभीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शेखर अनुभवी आहेत. त्यांना माहिती आहे की केव्हा कुठे कसा कॉल रिसीव्ह करायचा. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी जे चषक आपण वितरित करणार आहोत त्यासाठी सुजित दादा हेमराज भोळे नगरसेवक नगर परिषद भुसावळ. चेंडू या स्पर्धेच्या काही वैयक्तिक पारितोषिकांच्या ज्या चषकांना आपण वितरित करणार आहोत त्याचे प्रायोजक आहेत सुजित दादा हेमराज भोळे नगरसेवक नगर परिषद भुसावळ आणि या विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ.
ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. पाच चेंडूत आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये आणि बघा दुसरं षटक जे महागडं ठरलेलं होतं त्याची कसर कुठेतरी या ठिकाणी भरून काढताना जय. षटकातला शेवटचा चेंडू निर्धाव आला तर षटक मॅडन. ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनला, गॅपला भेटण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकच धाव मिळेल आणि हे किफायती षटक ठरलेलं आहे. फैजान सारख्या धुरंदर आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे जय चावरिया यांनी. 3 षटकांची समाप्ती, 29 धावा, 2 गडी बाद. चला उमाकांत पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दर्शकांना विनंती असेल की बॅनरच्या मागच्या साईडला उभं राहून मॅच बघायची. दर्शकांना विनंती आहे. चला पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि आता दबाव असेल गोलंदाजावर. हॉटेल प्रीमियर षटकारांचे प्रायोजक तर साई जीवन सुपर शॉपी हे चौकारांचे प्रायोजक. सरळ समालोचन कक्षाकडे टोलवलेला हा फटका, पुन्हा एकदा चौकार. मनीष परदेशी उर्फ जॉन्टी. बॅक टू बॅक चौकार आलेले आणि जय चावरिया यांनी जे प्रेशर क्रिएट केलेलं होतं ते कुठेतरी या ठिकाणी रिलीज होताना दिसतंय. करण अभंगे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न. विजय मिस्त्री वसीम जनाब संघाचे स्टार यांच्या खेळावर सुद्धा नजरा असतील सर्वांच्या. बघा अकीब मोईन, त्यानंतर वकार, त्यानंतर शाहरुख बेग हे आपल्याला पुढच्या सामन्यात खेळताना दिसतील फैजपूरचे स्टार. फटका उंच, शेखर काळे कॉट संदेश सुरवाडे, बोल्ड करण अभंगे आणि आता मैदानात जात आहेत भुसावळचे सुपरस्टार रिजवान. चला चौकार आलेला आहे रिजवानच्या बॅटमधून आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी भुसावळ.
वाईडचा इशारा. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि त्या चेंडूवर मोठा प्रहार. वन बाउल चौकार. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी भुसावळ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता, सर्कलच्या आत त्याच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करत चौकार टोलवलेला आहे. कव्हर क्षेत्रात चौकार मिळवलेला आहे. रिजवानच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 47 धावा, 4 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद. आणि आता येणाऱ्या 24 चेंडूत 29 ची आवश्यकता. ओ हो. माझ्या मते कुठेतरी जॉन्टी यांचं शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. चेंडू पुल करण्याला एक शॉट नव्हता आणि चुकीच्या शॉट सिलेक्शनचा भुर्दंड या ठिकाणी फलंदाजाला भोगावा लागलेला आहे. परतावा लागेल तंबूत. आणि चौथा झटका हिंदवी स्वराज जामनेर संघाला. तेवीस चेंडू 29 ची गरज. फिरोज खान आता स्ट्राईकला असतील. दादूलाल परदेशी मॅन फ्रॉम चाळीसगाव. गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न फिरोज यांच्याद्वारे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मयूर यांचं बॅकवर्ड पॉइंटकडे. धाव मात्र मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडू. 22 चेंडू 29 ची गरज. ऑफस्टॉपच्या बाहेर रूम मिळालेली आहे. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर जय चावरिया चेंडू अडवतायत. एक धाव मिळतीये. फिरोज आपलं खातं उघडतायत. पुन्हा एकदा दादूलाल परदेशी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असतील. रिजवान फुलरलेनचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस एक वेगवान धाव. लेग बाईटचा इशारा. अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाईल हिंदवी स्वराज जामनेर संघाच्या. चला धावा यायला पाहिजे कशाही होत. लेग बाईज वाईड नो, परंतु धावा यायला हव्या. आणि त्या धावा येणाऱ्या ज्या धावा असतात त्या प्रेशर रिलीज करणारे काम करत असतात. या आणि 50 धावा हिंदवी स्वराज संघाच्या पूर्ण झालेल्या आहे. अर्धशतक आता फलकावर लागले.
स्कूप करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये खासा संपर्क होऊ शकलेला नाही. चेंडू निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. 5वं षटक संपलेले 5 षटक. नाईट गार्डियन संघाला जर आता हा सामना जिंकायचा असेल तर गुच्छांमध्ये विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांवर दबाव बनवावा लागेल, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. परंतु हिंदवी स्वराज संघ आता चांगल्या परिस्थितीत आहे, या ठिकाणावर रिस्क घेणार नाहीये. सिंगल डबलने स्कोरबोर्ड हलता ठेवतील, एखादा कमजोर गोलंदाज शोधतील, त्याच्यावर मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करून मग विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतील. सामना अजूनही संपलेला नाहीये. बघा, कठीण काळात प्रत्येकाने आपल्या मनाला सांगायचं असतं की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. तर बघूया कुठला संघ जिंकतो. शर्यत तर लागलेली आहे आणि आता अंतिम पडावापर्यंत शर्यत आलेली आहे. 18 मध्ये 21 ची गरज. बघा, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषकाचा अंतिम सामना आपल्याला आठवत असेल. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे, 1 धाव मिळते. 30 मध्ये 30 ची गरज होती. भरपूर दर्शकांना असं वाटलं होतं की तो सामना संपलेला आहे, भारत विश्वचषकाचा अंतिम मुकाबला हरलेला आहे. परंतु सूर्यकुमार यादवचा एक झेल आणि सामन्याला कलाटणी. तर बघा, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये आणि बहुतेक वेळा सर्व काही शक्य आहे. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, कारण की क्रिकेटबद्दल असं म्हणतात की क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रेडिक्शन फेल है. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण फक्त अंदाज लावत असतो. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, परत करतील, दरम्यान 1 धाव मिळेल. काल सुद्धा बघा असं वाटत होतं की स्वराज 11चा संघ क्वालिफाय होईल, कंडारी 11चा संघ माझ्या मते डिस्क्वालिफाय होऊ शकतो, अशा लोकांची धारणा होती. परंतु काही नेट रन रेटच्या इम्पॅक्टमुळे आणि भरत सिंग राजपूत उर्फ भटू याच्या जबरदस्त खेळीमध्ये कंडारी वॉरियरचा संघ पात्र झालेला आहे. बघा, या विकेटने आता कमबॅक करण्याची संधी नाईट गार्डियनला मिळते का, कारण की रिजवान हा करण अभंगे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. रिजवान कॉट, करण बोल्ड, जय चावरिया. बघा, काल झालेल्या सामन्यामध्ये भरत सिंग राजपूत, मॅन फ्रॉम कंडारी वॉरियर संघाच्या भरत सिंग राजपूत याने जबरदस्त खेळी केलेली होती आणि आपल्या संघाला बाद फेरीसाठी पात्र ठरवलेलं होतं. तर बघा मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयोजन समितीमध्ये भरत असेल, मनीष चव्हाण असतील, त्यानंतर आकाश टाक असेल, अक्षय पवार आणि त्यांचे सहकारी मित्र, या सर्वांनी जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. त्यामुळेच ही स्पर्धा आपण इतक्या मोठ्या स्तरावर यशस्वी होताना बघतोय. पुढे सरसावत मोठा फटका, सिंगल डबल आणि एखाद दुसरा वाईड मिळेल आपल्याला, एखाद दुसरा चौकार षटकार मिळेल, कमजोर चेंडू मिळेल. परंतु या ठिकाणी मात्र आता आपल्या विकेट फेकताना दिसत आहेत. इम्पॅक्ट प्लेयर आदित्य माळी यांच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेयर गेलेले मोनिश. चौदा चेंडू 19 ची गरज. 6 गडी बाद झालेले आहेत. जय चावरिया ऑन अ हॅट्रिक आणि समोर असेल इम्पॅक्ट प्लेयर. जय चावरिया हॅट्रिक घेतात का, आपल्या संघाला परत एक विकेट मिळवून देतात का. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावे,
जय चावरिया याची गोलंदाजी या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण विचार केला तर उल्लेखनीय राहिलेली आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 3च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत. जोरदार टाळ व्हायला. फटका गॅप मध्ये गेलेला दिसतोय आणि ओहो हो कामात पडतात. या ठिकाणी चौकार वाचवलेला आहे. 2 धावा जरी मिळाल्या असल्या तरी 2 धावा वाचवलेल्या महत्वाच्या आहेत. षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती, 59 धावा, 6 गडी बाद. जय चावरिया यांनी आपल्या 2 षटकात केवळ 5 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत. तर किफायती गोलंदाजी कशाला म्हणतात हे सर्वांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि बघा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बॉलरची पिटाई होत असते. यावेळेस मात्र किफायती मारा करताना दिसलेला आहे जय. आणि आता 12 चेंडू, 17ची आवश्यकता. आणि आता गोलंदाजीसाठी माझ्या मते गोलंदाजी मार्कवर दिसतोय सँडी. संदेश सुरवाडे, आयकॉन खेळाडू आणि आयकॉन सारखं प्रदर्शन करणं गरजेचं आहे, कारण की आता संघ संकटात आहे. मस्ट विन मुकाबला आहे. संदेश सुरवाडे इंटर स्कूल नॅशनल पातळीपर्यंत खेळलेले खेळाडू आहेत. जळगाव जिल्ह्याचा एक मोठा स्टार खेळाडू आहे. बघूया आता कसं प्रदर्शन करतो संदेश सुरवाडे गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला 1 धाव मिळते की 2, एकच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. मोनिश मोरे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला असतील फिरोज. चला, मोनिश मोरे संदेश सुरवाडे यांचा सामना करतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन होता, प्रयत्न केला होता. मॅन फ्रॉम चाळीसगाव. सातवा झटका. संदेश सुरवाडे आपल्या संघाला या निर्णायक षटकामध्ये पुनरागमन करण्याची संधी देतो का ते बघावं लागेल. अफान आता नवीन फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेले आहेत. फटका. आठ चेंडू 10ची गरज. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
फुलरलेनचा चेंडू फुल टॉस वन. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी भुसावळ. 7 चेंडू 6ची गरज. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. संदेश सुरवाडे षटकातला शेवटचा चेंडू समोर असतील अफान. 3 चेंडू 10 धावांची मस्त खेळी केलेली आहे. फटका आणि अफानने जबरदस्त कामगिरी केलेली आणि माझ्या मते नाईट गार्डियन भुसावळ संघाचं आव्हान या पराभवासोबतच माझ्या मते संपुष्टात आलेलं आहे. अफान या सामन्याचा सामनावीर 3 गडी बाद केलेले होते आणि एक छोटीशी परंतु आकर्षक खेळी संघाला गरज असताना अफानने खेळलेली होती. तर चला यानंतरचा जो सामना असेल हिंदवी स्वराज जामनेर विरुद्ध वसीम जनाब क्रिकेट